महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीचा जर कल म्हणजे अंदाज एक बांधायचा असेल तर मला वाटतं की महायुतीच्या 32 ते 35 जागा येऊ शकतील आजच्या गणितांमध्ये. ती लाट असते मोदी प्रेमाची, त्यांच्याबद्दल लोकांना प्रेम आहे का? नक्कीच आहे, पण ती लाट अनुभवायला मिळाली नाही असं स्वतः भाजपचेच अनेक नेते कार्यकर्ते आत्ता कबूल करतात निवडणूक संपल्यावर. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास 2.5 वर्ष झालेल्या नाही आहेत, त्यामुळे अगदी गटारातल्या गल्लीतल्या गटारापासून ते लांबलेल्या रखडलेल्या उड्डाण पुलापर्यंत प्रत्येक मुद्द्याला हीच निवडणूक हे उत्तर असं लोकांशी बोलताना अनेक ठिकाणी जाणवलं. महायुतीला जो जागांचा आकडा कमी बघावा लागेल तो शिवसेना ज्याचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि राष्ट्रवादी ज्याचे नेते अजित पवार आहे, त्यामुळे जो आकडा कमी होणार आहे महायुतीचा गेल्या वेळेपेक्षा तो त्यांच्या घटक पक्षांमुळे आणि त्या घटक पक्षांमुळे जी भाजपभोवती नाराजी क्रिएट झाली होती त्यामुळे होणार आहे. मुळात खासदाराच्या रोलबद्दल क्लॅरिटी नसणं, कोविड काळामध्ये ते कुठे होते याबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर न मिळणं आणि लांबलेल्या निवडणुका ह्या मल्टिपल फॅक्टरमुळे मला वाटतं की ते फक्त मोदींकडे बघण्यापेक्षा ह्यावेळेस लोकांचं लक्ष त्या उमेदवाराकडे पण खूप प्रकर्षाने गेलं. की खूप उमेदवारांच्या निवडीमध्ये तो पण एक निकष होता. निवडून येण्याच्या क्षमतेबरोबर माझा माणूस कोण हा एक निकष अनेक उमेदवारांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे अजित पवारांचा भाजपला काहीही फायदा कुठल्याही मतदारसंघात झालेला दिसत नाही. लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातली आता संपलेली आहे. निवडणुकीच्या निकालासाठी अगदी थोडाच कालावधी राहिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातली ही निवडणूक नेमकी कशी राहिलेली आहे, या निवडणुकीचे कुठले पैलू समोर आलेले आहेत, लोकांच्या रिॲक्शन्स काय होत्या, तसंच कुठला पक्ष प्रभावी ठरला, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार मॅडम आहेत. तुमचं स्वागत आहे बोलबिडूमध्ये. थँक्यू. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं अगदी थोडा कालावधी राहिलेले आणि खूप विश्लेषणं होतात. म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक झाली, 5 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली, तर तुमचा साधारणतः या लोकसभा निवडणुकीतल्या महाराष्ट्रातला अंदाज म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं की कशी झाली निवडणूक, कुठल्या मुद्द्यांवरनं गाजली किंवा महाराष्ट्रामध्ये कुठले मुद्दे फार चर्चेत राहिले? मला वाटतं की महाराष्ट्राकडे विशेष लक्ष होतं, कारण महाविकास आघाडीचा जो वेगळ्या सत्ता प्रयोग महाराष्ट्र म्हणजे देशातला पहिला सत्ता प्रयोग म्हणूयात भाजप विरोधातला, तो महाराष्ट्रात झाला आणि तो लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकला 2 प्रादेशिक पक्षांमध्ये फाटाफूट झाल्यानंतरही. त्यामुळे मतदार ह्या सगळ्याला कसा कौल देतील, जो सगळ्यात मोठा सत्तेतला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, तो आता ह्या बदललेल्या परिस्थितीचा कसा सामना करेल. कारण निवडणूक म्हटली म्हणजे सगळ्यात ताकदवान पक्ष आणि चांगलं नियोजन करणारा पक्ष म्हणून आपण भाजपकडे बघतो. तर त्यामुळे उत्सुकता खूप होती. तसंच बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास 23 महानगरपालिका क्षेत्र असे की जिथे गेल्या 2.5 वर्षापेक्षा जास्त काळ निवडणुका लांबलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत आणि थेट महाराष्ट्र या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला. त्यामुळे लोक काय मतदान करणार आहेत, आता जवळपास 6 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते, असे भरपूर सारे फॅक्टर एकाच वेळी असल्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक खूप रंगतदार झाली आणि प्रत्येक टप्प्यामध्ये ही रंगत आणि चुरस वाढत गेल्याचं आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल. मुद्द्यांमध्ये मला वाटतं की नेहमीप्रमाणे भाजपने आघाडी घेतली, 400 पारच्या नाऱ्यापासून सुरुवात केली, पण अगदी पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजे मोदींची रामटेकची सभा झाल्यानंतर त्याला काउंटर म्हणून कुठेतरी संविधान बदलण्यासाठी 400 पार हे नरेटिव्ह खूप ताकदीने महाराष्ट्रात व्हायरल व्हायला लागलं आणि ते एका विशिष्ट समाजामध्ये खूप ताकदीने पोहोचवण्यामध्ये विरोधी पक्षाला बऱ्यापैकी यश आलं आणि त्याला रिस्पॉन्स येतोय समाजाचा हे जसं लक्षात आलं विरोधकांच्या. तसं संविधान बदलाचं नरेटिव्ह म्हणजे अगदी रामटेक पासून ते मुंबईपर्यंत सरसकट सगळीकडे वापरलं गेलं. लोकसभेची निवडणूक म्हणजे आता मागच्या 2 निवडणुका मी बघितलेल्या तर असा अनुभव आला की कार्पेट नरेटिव्ह असतं सहसा. म्हणजे 14ला आपण म्हटलं की मोदींची लाट होती, 19ला कुठेही त्यांची लोकप्रियता घटलेली असं निवडणुकीच्या निकालात तरी आपल्याला दिसलं नाही, उलट जागा वाढल्या. त्यामुळे हे सगळं बघत असताना आत्ता कार्पेट नरेटिव्ह काय असेल तर मला वाटतं की मोदींनी किंवा केंद्रातल्या भाजपने ते मुद्दे बरोबर दिलेले होते. मग विकसित भारताचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये लाभार्थ्यांचा मुद्दा होता, लाभार्थ्यांसाठीचे त्यांचे संवादाचे उपक्रम निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे मला वाटतं की केंद्रीय भाजपने 1.5-2 वर्षापूर्वी निवडणुकीची तयारी केल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं. पण लांबलेल्या निवडणुका
आणि काँग्रेसला आणि एक ॲग्रेशन सत्तेत 10 वर्ष राहिल्यानंतर जे 405च्या निमित्ताने त्यांनी मांडू बघितलं ते सपशेल त्यांच्यावर उलटलं आणि एक कार्पेट नरेटिव्ह जे सरसकट जायला हवं होतं 10 वर्षात त्यांनी केलेल्या बऱ्या कामाचं की जे त्यांनी बऱ्याच ॲग्रेसिव्हली अनेक ठिकाणी ते मांडलेलं पण आहे. पण त्याऐवजी प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक स्थानिक पातळीवर आली आणि कुठेतरी एक असुरक्षितता, भीती ह्या संविधानाच्या नरेटिव्हच्या निमित्ताने मग प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपण जसं घेत गेलो तर जात वर्गाची भीती, वर्णवर्गाची भीती, या वेगवेगळे फिअर फॅक्टर प्रत्येक मतदारसंघामध्ये वर्क झालेले आपल्याला दिसायला लागले आणि त्यामुळे मला वाटतं की एक ब्रॉड असं नरेटिव्ह दिसलं नाही आपल्याला. पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भात असल्यामुळे कदाचित पुणे आणि इकडे आपल्याला एवढं त्याची धग जाणवली नाही, पण त्या भागातही बेरोजगारी, रखडलेले प्रकल्प असे अनेक विषय चर्चेत राहिले. तिथले 5 पैकी पहिल्या टप्प्यामध्ये 2 ते 3 मतदारसंघ राखीव होते. गडचिरोली होती, रामटेक होता. त्यामुळे मला वाटतं की संविधानाचं नरेटिव्ह हे खूप शेवटच्या माणसापर्यंत गेलं, ती भीती दिसली आणि त्याच्यावर भर म्हणजे दुसऱ्या नरेटिव्हमध्ये जाहीरनाम्यांची चर्चा समोर आली आणि ज्या पद्धतीने भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं नरेटिव्ह हाताळायला सुरुवात केली, अगदी मंगळसूत्र, मुस्लिम ह्या सगळ्या मुद्द्यांपासून ते आपली संपत्ती वाटपाचा जो मुद्दा त्यांनी जोर लावून धरला, मला वाटतं की कुठेतरी महाराष्ट्रापुरता त्याचा रिलेव्हन्स गेल्यासारखा वाटला. आणि दुसऱ्या टप्प्यापासून जर आपण बघितलं की महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते म्हणजे उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गडकरींनी पण दुसऱ्या टप्प्याच्या पुढे म्हणजे त्यांची निवडणूक संपल्यानंतर सभा घेतल्या. तर सर्व ठिकाणी ही निवडणूक कशी देशाची आहे, ही निवडणूक कशी राहुल गांधी विरुद्ध मोदी आहे, मग तुम्हाला पंतप्रधान कोण निवडायचं आहे, मोदी निवडायचे की राहुल गांधी निवडायचे, आणि विकसित भारताचं 2047चं स्वप्न मोदी काय मांडतायत, ह्या मुद्द्यांवर त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. पण महाराष्ट्राचा जो स्वभाव आहे आणि महाराष्ट्राची जी रचना आहे, ह्या रचनेमध्ये ती ग्रीप मला म्हणजे एका मर्यादेपलीकडे, कारण शेवटी फ्लोटिंग वोटर इज द डिसाइडिंग फॅक्टर, अशा वेळी ती ग्रीप तेवढ्या ताकदीने मिळाली आहे असं किमान प्रचार जवळून बघताना तरी दिसलं नाही. पण मला वाटतं की ब्रॉड नरेटिव्ह नसणं पहिली लोकसभा निवडणूक होती की ज्यामध्ये ब्रॉड नरेटिव्ह दिसलं नाही. अँटी इन्कम्बन्सी होती असं आपण म्हणायला नको, पण जी मोदी लाट असते मोदी प्रेमाची, त्यांच्याबद्दल लोकांना प्रेम आहे का, नक्कीच आहे, पण ती लाट अनुभवायला मिळाली नाही असं स्वतः भाजपचेच अनेक नेते कार्यकर्ते आत्ता कबूल करतात निवडणूक संपल्यावर की दे हॅड टू मेक अन एफर्ट, त्यांना खूप प्रयत्न करायला लागले प्रत्येक जागेवर. पण तुम्ही आता मुद्द्यांवरती बोलताना असं म्हणाला की स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक दिसली, पण साधारणतः वर्षभरापूर्वी हेच चित्र तुम्हाला महाराष्ट्रात दिसलं होतं का, जेव्हा अगदी म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत होते पण अजित पवार सोबत आले नव्हते महायुतीमध्ये, तोपर्यंत सुद्धा म्हणजे इतका प्रस्तावित सत्तेविरोधातला राग असेल किंवा स्थानिक मुद्द्यांवरती ती निवडणूक नेणं, पक्ष फोडीवरती नेणं, इतकं वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात तसं वातावरण होतं का? वर्षभरापूर्वी म्हणजे जेव्हा ह्या पक्षांमध्ये फाटाफूट झाली तर जे माध्यमांचं नरेटिव्ह होतं ना ते खूप नेत्यांभोवती होतं, तोपर्यंत आपण जनतेचं मत घ्यायला गेलोच नव्हतं. त्यामुळे सगळी जर तुम्ही वर्षभरापूर्वीची रचना बघितली तर सत्तेतल्या पक्षात बरोबर गेलेले नेते आणि उरलेले नेते एवढीच आपल्याला चर्चा दिसते. त्यामुळे मग उरलेल्या नेत्यांवरच्या कारवाया, मग त्या कारवायांमधनं हळूहळू जे उरलेत त्यांची कमी होत जाणारी संख्या, हेच मुद्दे चर्चेत होते. थोड्याफार प्रमाणामध्ये तेव्हा सुद्धा शेतकरी आक्रोश हा म्हणजे त्याला मध्ये मध्ये एक स्पाइक मिळताना आपण बघितलं, अगदी दिल्लीच्या आंदोलनापासून ते आता कांद्याच्या प्रश्नापर्यंत, पण एक लिफ्ट मिळालेली नव्हती पब्लिकच्या मुद्द्याला. पण जसं मतदानाच्या जवळ यायला लागलो तसं आणि विरोधकांना एक पकड मिळताना आपल्याला महाराष्ट्रात दिसायला लागली त्यांच्या मुद्द्यांमध्ये. मी असं म्हणणार नाही की विरोधकांच्या नरेटिव्हमध्ये खूप सिंक होता किंवा खूप ॲग्रेशन होतं, पण अनेक पातळ्यांवर ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्यासारखं चित्र खूप ठिकाणी बोलताना आपल्याला जाणवलं. विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिथे बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झालेला आहे, मराठवाड्यामध्ये तर पूर्ण म्हणजे जात नरेटिव्ह इतक्या टोकावर गेलेला आपण अनुभवलं असेल, तुम्ही जर फील्डवर गेला असेल तर तुमच्याही लक्षात आलं असेल. शेतकऱ्यांमध्ये आक्रोश होता, प्लस आपले जे सध्याचं हवामान बदल आणि त्यामुळे झालेली शेती, हे पण मुद्दे होते. सो खूप सारे असंतोषाचे मुद्दे होते
आणि जनरली काय होतं ना की निवडणुका येतात जातात, त्यामध्ये कुठेतरी ह्या असंतोषाला वाट मिळून जाते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास 2.5 वर्ष झालेल्या नाहीयेत. त्यामुळे अगदी गल्लीतल्या गटारापासून ते लांबलेल्या रखडलेल्या उड्डाण पुलापर्यंत प्रत्येक मुद्द्याला हीच निवडणूक हे उत्तर, असं लोकांशी बोलताना अनेक ठिकाणी जाणवलं. आणि मला वाटतं त्यामुळे त्या रागाची धग आपल्याला जास्त जाणवते. मग आता याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साधारणतः पहिली 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्याच्यानंतर भाजपने सत्तेत येण्याचा जो काही प्रयोग केला एकनाथ शिंदेसोबत, मग साधारणतः असं वाटतं का की जो महाविकास आघाडी असताना जे काही जर लोकसभा निवडणूक आता झाली असती तर एकटा भाजप विरुद्ध हे 3 पक्ष असं एकंदर चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं. भाजपने जर एकट्याने ही निवडणूक लढली असती तर कुठंतरी हे नरेटिव्ह महाराष्ट्रातलं वेगळं असतं असं वाटतं का? असं भाजपच्या कार्यकर्त्यांना आज वाटतं. पण मला वाटतं की राजकारणामध्ये ना असं 1+1=2 कधीच नसतं. मी अगदी सुरुवातीला जे म्हटलं की भारतीय जनता पक्ष की जो केंद्रातला अत्यंत ताकदीचा पक्ष आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी सर्व यंत्रणा म्हणजे साम दाम दंडभेद राजकारणात जी सगळी सूत्र वापरली जातात ज्या पद्धतीने ते राजकारण करतायत, जी सूत्र त्यांनी वापरली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांनी 19ला वेगळी चूल मांडली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांनी नवीन सरकार बनवलं. ते सरकार बनवत असताना महाविकास आघाडीचं जर तुम्हाला आठवलं असेल ते 163चं एक शक्ती प्रदर्शन झालं होतं हयात हॉटेलमध्ये. मला वाटतं की तो एक मेसेज होता आणि तो फक्त महाराष्ट्रासाठीचा नाही तर भारतीय जनता पक्षाविरोधात असं काहीतरी होऊ शकतं हा मेसेज देशाला मिळाला. त्यातनंच पुढे इंडिया आघाडी आणि असे अनेक प्रयोग आकाराला येताना आपण बघितले. मला वाटतं की त्या प्रयोगाला कुठेतरी थांबवण्यासाठीचा पहिला निर्णय होता की जे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि तो त्यांच्या राजकारणाचा भाग होता. आपण बाहेरच्या खुर्चीत बसून ते चूक की बरोबर असं ठरवायला जाऊ नये. मला वाटतं की सुरुवातीला महाराष्ट्राच्या रचनेमध्ये तुम्ही देशभर बघितलं तर 2 प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि काँग्रेस. तसं महाराष्ट्रापासून जसं आपण खाली जायला लागतो तसे प्रादेशिक पक्ष खूप प्रबळ होत जातात. तर पहिला प्रयोग त्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रयोगाला त्यांचं उत्तर होतं इथल्या प्रादेशिक पक्षांना कमकुवत करणं. त्यात शिवसेनेची निवड नॅचरली आधी झाली कारण एक मित्रपक्ष आणि हिंदुत्वाचा कॉमन फॅक्टर अशामध्ये पक्षामध्ये जेव्हा फूट पडेल तेव्हा त्याचा कुठेतरी लाभ जर सहानुभूतीच्या लाटेचा सेनेला होणार आहे तर थोडाफार लाभ हा भाजपला पण होणं अपेक्षित होतं नॅचरल रचनेमध्ये. त्यामुळे त्यांचं ते कॅल्क्युलेशन बरोबर होतं. अजित पवारांचं जे पुढचं कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं मला वाटतं की जशी इंडिया आघाडी थोडी स्ट्रॉंग सेनेमध्ये फूट पडल्यानंतर पण ताकदीने पुढे येताना दिसत आली तसं तो एक प्रयोग करून त्याचे जे प्रमुख करते धरते होते शरद पवार यांना त्यांनी म्हणजे तुमचा पक्षच तुम्हाला सांभाळता आला नाही तर तुम्ही एक आघाडीची रचना कुठे मांडायला देशवाची निघालेल्या आहात. त्यामुळे पवार साहजिकच आहे की ते महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले कारण मग पूर्ण नव्याने एक नवीन पक्ष, नवीन रचना, नवीन नेते. सुदैवाने त्यांना लोकसभेला एवढे कष्ट करायला लागले नाही कारण खासदार तटकरे वगैरे ते सगळे खासदार पवारांसोबतच राहिले होते त्यांच्या पक्षातल्या फुटीनंतर. पण मला वाटतं की ते इकडे अडकल्यानंतर तो प्रयोग कमकुवत झाला त्यामुळे त्यांच्याकडे त्याचंही जस्टिफिकेशन त्या क्षणी होतं. पण भारतीय जनता पक्ष म्हणजे आपण 2.5 वर्ष मागे गेलो म्हणजे महाविकास आघाडी सत्तेत असतानाचा भारतीय जनता पक्षाने हे सगळे प्रयोग केले नसते तर आज जो भारतीय जनता पक्ष आपल्याला खूप ताकदीचा दिसतोय हा नसताच ना. 19ला किती नेते आयात करून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. मुळात हे नेते आपल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपकडे का गेले तर सत्तेसाठी गेले. अशा वेळी जेव्हा भाजप सत्तेपासून दूर आहे तर ही सत्तेला चिकटलेली नेते मंडळी त्यांच्याजवळ राहणारच नव्हती. त्यामुळे काहीही करून त्यांच्या पक्षाचं राजकारण टिकवणं आणि त्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक आकार देण्यासाठी त्यांना सत्ता आवश्यक होती आणि ती त्यांनी मिळवली. आणि मी जसं आधी म्हटलं की राजकारणामध्ये आपण सामान्य माणसं आहोत, आपण म्हणजे चांगलं वाईटाचे आपले साधे हिशोब असतात पण देर आर ऑलवेज ग्रे लाईन्स इन पॉलिटिक्स आणि मला वाटतं की हा त्यांच्या ग्रे लाईनचा भाग होता. त्यांनी एक प्रयोग करून पाहिला त्यात त्यांना कुठेतरी यश मिळालं, कुठेतरी अपयश मिळालं. कदाचित अलाईजमध्ये आकड्यांमध्ये आता जेव्हा निकाल येतील तर मे बी आपल्यालाही आता असं दिसतंय ट्रेंडमध्ये की अलाईज किंवा त्यांचे जे घटक पक्ष आहेत त्यांचा एवढा फायदा भाजपला झाला नाही अशी सरसकट भावना आहे. केडरमध्ये आहे, विश्लेषकांमध्ये, मीडियामध्ये.
पण ही आजची स्थिती आहे. ही स्थिती 2.5 वर्षापूर्वी नव्हती किंवा हा 2.5 वर्षाचा जो काळ गेलाय याच्यामध्ये ही स्थिती नव्हती. भारतीय जनता पक्षाला आज जी त्यांची ताकद आहे किंवा आज त्यांना जे त्यांचं केडर रिटेन करून ठेवता आलेलं आहे नेत्यांसकट, याच्यासाठी या सगळ्याची गरज होती आणि त्यामुळे त्यांनी हे घडवून आणलं. पण आता आपण जसं म्हणालो की त्यांना ते पुन्हा सत्तेत येणं, पुन्हा ती सगळी फळी मजबूत करणं गरजेचं होतं. त्यामुळं 2 पक्षांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस सत्तेत आलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये जेव्हा आपण लोकसभा निवडणुकीचा विचार करतोय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वोट शेअर असेल किंवा शिवसेना शिंदे गटाचा वोट शेअर असेल, तो तितक्या प्रमाणात ट्रान्सफर झाला असेल का? किंवा ग्राउंडवरती हे नेते जे एकमेकांच्या विरोधात लढत आले, ॲक्च्युली शिवसेना शिंदे गट तर असं म्हणत होता की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत किंवा त्यांच्याशी मतभेद आहेत म्हणून बाहेर पडलो, तर त्यांच्यामधलं हे जे बॅलन्सिंग आहे ते खरंच भाजपला उपयोगी पडलं असेल का या लोकसभेला? ग्राउंडवर आता निकालामध्ये खरं तर वोट शिफ्ट किती झाला आहे म्हणजे तो फक्त यांच्याच बाबतीत नाही पण महाविकास आघाडीच्याही बाबतीमध्ये मला वाटतं की निकालानंतर अधिक ठळक आपल्याला कळेल की बदललेल्या राजकीय परिस्थितीला महाराष्ट्रातला मतदार कसं रिॲक्ट करतोय. मग त्याला हे सगळं आवडलंय की नाही आवडलंय, तो खरंच आयडिओलॉजिकली मराठी अस्मितेला मांडतो की हिंदुत्वाला मांडतो. सो मला वाटतं की आत्ता या घडीला हे सांगणं खूप वेग होईल. पण पोटनिवडणुका आपण 2-3 अनुभवल्या. त्यामध्ये ज्या ताकदीने बघा याच्यामध्ये ना 2 गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. एक म्हणजे पक्षांची रचना काय आहे ह्या 4 पक्षांची ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, आणि यांचा मतदार आतापर्यंत कसा रिॲक्ट होत आलेला आहे. याच्यामध्ये भाजप हा केडर बेस्ड पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. त्याला अलीकडच्या 10 वर्षामध्ये एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या निमित्ताने, कारण ते सलग 10 वर्ष भाजपचे प्रमुख आहेत महाराष्ट्रात, म्हणून त्याला एक नेतृत्वाचा चेहरा आहे आणि देशामध्ये मोदींचा नेतृत्वाचा चेहरा आहे. अदरवाईज सरसकट भाजप हा केडर बेस्ड पार्टी म्हणून ओळखला जातो. त्यांची आयडेंटिटी कधीही नेत्यांमुळे नव्हती. काँग्रेसचं पण पारंपरिक अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला पक्ष, त्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग आहे. पण त्या काँग्रेसच्या विश्लेषणात आपण जायला नको, त्याला एक स्वतंत्र पॉडकास्ट लागेल आपल्याला. आणि सेनेचंही तसंच आहे. सेना पण हा केडर बेस्ड पार्टी, शिवसैनिक, त्यांच्या शाखा, त्यांचं एक नेटवर्क आहे आणि त्यांची असलेली त्या विचारांची म्हणजे ठाकरे त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची त्यांची निष्ठा. पण मग त्यातनं राज ठाकरे वेगळे निघाले तर पण तरीही सैनिक कुठे होता याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की ज्याची ओळखच नेत्यांचा पक्ष असं स्वतः शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात. त्यामुळे मला वाटतं की या 4ही पक्षांच्या रचनेमध्ये जिथे केडर आहे, जिथे आयडिओलॉजी आहे, तिथे मतदान टिकून राहिलं. मग ते भाजपचं स्वतःचं मतदान टिकून राहिलेलं आहे आणि ठाकरेंसोबत असलेल्या शिवसैनिकाची निष्ठा आणि ते मतदान टिकून राहिलेलं आहे. आणि ठाकरेंच्या आणि सेनेचा स्वभाव हा आदेश ओरिएंटेड असल्यामुळे जे वोट शिफ्ट आपल्याला महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांचं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काही ठिकाणी काँग्रेसला झालेलं बघायला मिळतं, ते वोट शिफ्ट आपल्याला भाजपने तरी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. म्हणजे खूप ठिकाणी तर अजित पवारांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला भाजपच्याच टेकूमुळे ते तरणार आहेत, ज्या जागा त्यांच्या निवडून येणार आहेत. पण यांच्याकडे अशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं मुळात पक्षच नाही केडरचा, नेते यांच्याबरोबर राहिले, पण ही निवडणूक नेत्यांची नव्हती, ही निवडणूक लोकसभेची होती. आणि मग त्यामुळे तो एक लोकसभेला एक वेगळ्या पद्धतीने मतदान करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार. त्यामुळे अजित पवारांचा भाजपला काहीही फायदा कुठल्याही मतदारसंघात झालेला दिसत नाही. शिवाय नेत्यांची टेंडन्सी ही आपला जेव्हा नंबर येईल तेव्हा बघू अशी खूप असते. तुम्ही अगदी खालच्या स्तरावर गेला तर ही कुठं माझी निवडणूक थोडी आहे. हो, खूप बरोबर. आणि आत्ता काय होतं ना की नरोवा कुंजरोवा भूमिका अनेक नेत्यांनी घेतली, कारण डायरेक्ट ओनस माझ्यावर नव्हताच ना यश अपयशाचा. ज्याची निवडणूक आहे तो बघून घेईल किंवा पक्ष पुरतं जायचं, पण जे थेट प्रचारात उतरणं असतं, प्रचार करणं असतं, आपली ताकद लावणं असतं, आपलं एक आपल्या भोवतीचा एक इन्फ्लुएन्स क्रिएट करणं असतं, हे 2ऱ्या-3ऱ्या पातळीवरच्या नेत्यांच्या फळीमध्ये अजिबात झालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा भाजपला फायदा झाला नाही. आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये सेनेला मुळात आदेशाची सवय, तो आदेश शिंदेंना ह्या
त्यांच्या म्हणजे ते सत्तेत आल्यापासूनच्या काळात त्यांना काही तो क्रिएट करता आले नाही. ते एका प्रामाणिक शिवसैनिकाप्रमाणे काम करत राहिले. त्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या माणसांना जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण राजकारण हे फक्त तेवढ्यापुरतं नसतं. राजकारण हे खूप त्याच्या पलीकडे असतं. मग कार्यकर्त्यांची फळी बांधण्याचं काम करायला म्हणजे विशेषतः तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहात किमान त्याचा बेस तरी एक क्रिएट करायला हवा होता. शाखा क्रिएट करायला हव्या होत्या. शाखा प्रमुख क्रिएट करायला हवे होते. असं आपल्याला राज्यभरात कुठेही झालेलं किमान मागच्या वर्ष दीड वर्षात अजिबातच ते चित्र नव्हतं. त्यामुळे जेवढा भारतीय जनता पक्षाचा फायदा त्यांच्या मित्रपक्षांना झाला, जेवढा उद्धव ठाकरेंच्या सेनेचा फायदा त्यांच्या मित्रपक्षांना झाला आणि काही प्रमाणामध्ये काँग्रेसचा फायदा काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये झाला, तेवढा त्यांच्या मित्रपक्षांचा विशेषतः राष्ट्रवादीचा फायदा त्यांच्या आलाईजला कुठेही झाला नाही. आता जेव्हा आपण म्हणजे ह्या दोघांना सोबत घेण्याची खेळी जरी हायकमांडकडून आलेला निर्णय असेल किंवा महाराष्ट्रातला हा काही सत्ता बदल आहे पुढच्या लोकसभेसाठी, कारण महाराष्ट्रातनं 48 जागा येतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली सत्ता ही फार गरजेची वाटत होती, फार महत्त्वाचं राज्य त्यांच्यासाठी. पण जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाकडे बघता म्हणजे 14 ते 19 एक मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून इतक्या प्रभावीपणे सगळ्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडणं, ते पेनड्राईव्ह प्रकरण असेल किंवा आणि मग त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद घेणं, परंतु त्यानंतर सुद्धा एक सुपर डेप्युटी सीएम म्हणून सुद्धा पुढे येणं, काय दिसतं तुम्हाला ह्या बदललेल्या राजकारणामध्ये फडणवीसांबद्दल? मोदींनी दिलं ना याचं उत्तर. मला वाटतं की म्हणजे आपण खरं तर ॲप्रिशिएट करायला पाहिजे. मल्टिपल फॅक्टर्स आहेत. ॲप्रिशिएट मी याच्यासाठी करेन की भाजप जे नेहमी सांगतं की आम्ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहोत आणि त्यामुळे पक्ष जे मॅन्डेट आम्हाला देईल ते आम्ही फॉलो करतो. आणि मला वाटतं की फडणवीसांनी याच्यातनं एक एक्झाम्पल सेट करून दिलं की मला एक मॅन्डेट मिळालं आणि एका मुलाखतीत त्यांनी ते स्वतःही मान्य केलं की काही क्षणांसाठी मला वाईट वाटलं होतं आणि मला तो धक्काही होता असं. आणि मला वाटतं की आपण जोपर्यंत सत्तेच्या खुर्चीत बसत नाही ना, त्यामुळे त्यांना काय वाटलं असेल ते प्रेडिक्ट करता येणं खूप डिफिकल्ट आहे खरं तर. पण मला वाटतं की ॲप्रिशिएट केलं पाहिजे की त्यांना पक्षाने जे जे मॅन्डेट दिलं ते त्यांनी इम्प्लिमेंट केलं. पण त्यांच्या राजकारणाचा पोत 14 पासून आत्ता 24 पर्यंत आपण बघितला तर मला वाटतं की जसे ते भाजपच्या वाढत्या आलेखाचे धनी बनले तसे ते तेवढ्याच ताकदीने नव्हे त्यापेक्षा अधिक ते भाजपच्या निगेटिव्हिटीचे पण धनी बनले. म्हणजे महाविकास आघाडी तुटल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ते सगळ्यात ताकदीचे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी जे ॲक्रिएशन विधिमंडळात दाखवलं, ज्या पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले, तर महाविकास आघाडीचा तो एक काळ असा होता की त्यांच्याकडे काही उत्तरं नव्हती द्यायला किंवा त्यांना फडणवीसांना कसं हँडल करायचं हा असा काळ आपण बघितलाय की ते नव्हतं. त्यांचं नरेटिव्ह केओटिक बनलं होतं महाविकास आघाडीचं. गृहमंत्र्यांचा राजीनामा झाला होता. एक्झॅक्टली. तर अशी परिस्थिती महाराष्ट्राने अनुभवली. पण त्यानंतर महाविकास आघाडीचं जेव्हा सगळं प्रकरण घडलं तर हे सगळं कसं बदला घेण्यासाठी केलं. म्हणजे कुठेतरी मला माहित नाही की त्यांनी ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले किंवा त्यांचा काय स्ट्रॅटेजिक मुद्दा होता, पण त्या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी स्वतःला ठेवण्याची त्यांनी खूप धडपड केली. मग ते महाविकास आघाडी सरकारचं सत्तेतनं कोसळणं असेल किंवा इतर अनेक मुद्दे म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा आत्ता पण अगदी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या पुन्हा जनयात्रेचं नियोजन होतं, पण माहीत नाही की समाव ते फडणवीसांची यात्रा होणार होती, एक प्रचाराची मोठी महाजनादेश यात्रेचं त्यांचं नियोजन पण अनाऊन्स झालं होतं. मला वाटतं बावनकुळेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते पूर्ण नियोजन अनाऊन्स केलेलं होतं, ते झालं नाही. तर मला वाटतं की कुठेतरी त्या सगळ्या सत्ता केंद्रात म्हणजे सत्तेच्या केंद्रस्थानी स्वतःला ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी ही निगेटिव्हिटी स्वतःवर ओढवून घेतली. म्हणजे सरकार मी पाडलं आणि मुख्यमंत्र्यांनी तर अधिवेशनात ऑन रेकॉर्ड सांगितलं की या सगळ्याच्या मुळाशी कसं भाजप आणि फडणवीस होते. त्यालाही त्यांनी हसून तिथे अधिवेशनाच्या वेळेस दाद दिलेली होती. त्यामुळे आणि आता काय होतंय ना की सबकुच लाईव्ह आहे, लोक सगळं बघतायत, सोशल मीडियावर बघतायत, अधिवेशन सगळं लाईव्ह होतं, त्यामुळे प्रत्येकाचं मत बनतंय. त्यानंतर तुम्ही नंतर कितीही ते क्लॅरिफाय करायला गेले किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये थोडंसं ब्रीफ करणं शिंदेंना किंवा नंतर अजित पवारांना, प्लस जसं आत्ता आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर तुम्ही बघा पहिल्या काही टप्प्यामध्ये फडणवीस हे फक्त लोकांची समजूत काढत होते. हो बरोबर. म्हणजे बारामतीमध्ये हर्षवर्धन पाटील असतील
तिकडे म्हाड्यामध्ये उत्तम उत्तमराव जानकरांपासून तो किस्सा तर हास्यास्पद झाला, म्हणजे जानकरांनी ज्या पद्धतीनं भाषणांमध्ये वगैरे सांगितलं. तर मला वाटतं की त्यामुळे आपलंच क्रिएशन 14 ते 19 मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक पॉलिटिक्स बिल्ड केलं. नक्कीच सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते आपसुक होतं पण, आणि ज्या पद्धतीचं विजन, म्हणजे ही इज आय विल से की न्यू एज लीडर. टेक्नॉलॉजी कळते, पॉलिसी कळते, नव्या जगाची, नव्या पिढीची भाषा कळणारा नेता आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सर्व क्षमता वापरून त्या 5 वर्षात स्वतःचं एक राजकारण बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं की कुठे त्यांनी ते वारंवार अनेक ठिकाणी मांडलं पण, म्हणजे उदाहरणार्थ मी स्वतः ब्राह्मण आहे आणि त्यामुळे मला कसा अन्याय होतो हे नरेटिव्ह मांडत असताना त्यांनी त्याचबरोबर मी मराठा समाजाला कसं आरक्षण मिळवून दिलं हे नरेटिव्ह ते अगदी शेवटच्या मुलाखतीपर्यंत आताही मांडत होते. मला वाटतं की काही गोष्टी ह्या समाजाच्या आकलनावर सोडून द्याव्या लागतात. आपण जेवढं एखादी गोष्ट वारंवार समाजाला सांगायला लागतो तर ते समाज स्वीकारतोच हे गृहीतक खूप चुकीचं आहे. आणि कुठेतरी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, म्हणजे आपण बघितलं तर ते खूप त्यांच्या स्टाईलमध्ये आपल्याला खूप दिसतं की ते मोदींची स्टाईल कामाची असेल, प्रचाराची असेल, ते इथे खूप तेवढ्या ताकदीने इम्प्लिमेंट करताना दिसतात. पण देशाच्या पातळीवरचं राजकारण खूप वेगळं असतं आणि राज्याच्या पातळीवरचं राजकारण खूप वेगळं असतं. त्यात पण महाराष्ट्रासारखं राज्य की इथला जात पॅटर्न तुम्ही बघा, इथल्या विकासाचा पॅटर्न तुम्ही बघा, इथला प्रादेशिक असमतोलाचा पॅटर्न तुम्ही बघा, इथलं एक राजकारण ओव्हर द पिरियड एक बिल्ड झालेलं आहे. अशा वेळेस पूर्ण त्या राजकारणाचा पोत बदलून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यानंतर केलेला असताना त्याची झळ तुम्हाला बसली नसती तर तुम्हाला आश्चर्य वाटायला हवं होतं. मला वाटतं की त्यांच्यासाठी कसोटीचा काळ होता. त्यांनी त्यांच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेले, पण समाज ते किती स्वीकारेल, स्वीकारणारच नसेल तर मग पुढे काय होईल याची उत्तरं 4 जून नंतर आपल्याला मिळतील. पण आपण साधारणतः जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं राजकारण किंवा त्यांची चाणक्य नीती असं जे म्हटलं जातं त्याचं जे कंपॅरिझन आहे ते शरद पवारांसोबत केलं जातं. ज्या पद्धतीनं शरद पवारांनी त्यांचं राजकारण केलं, त्यांनी सुद्धा अनेक लोकांना सोबत घेतलं किंवा अनेक लोक त्यांच्यापासून लांब गेले. अगदी सगळे आमदार गेलेले असताना त्यांनी पक्ष उभारला. देवेंद्र फडणवीस सुद्धा स्वतःची एक फळी निर्माण करतात. पण मग आत्ता जो काही प्रयोग झाला, म्हणजे अजित पवारांना सोबत घेण्याचा किंवा एक शरद पवारांना एकटं पाडल्याचं चित्र निर्माण झालं, तरी सुद्धा शरद पवारांनी ज्या पद्धतीनं ते उभं राहिले, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांचा जो आहे तो नावलौकिक झाला. या सगळ्यामध्ये त्या ज्या स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार, जी स्पर्धा 19ला पण होती तीच स्पर्धा 24ला पण होती, त्यामध्ये शरद पवारांनी त्यांना बायपास करून ते पुढे निघून गेले असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं ही तुलना चुकीची आहे. आणि ना ही म्हणजे देवेंद्र फडणवीस स्वतःला चाणक्य म्हणून घेतात का की त्यांचे फॅन्स म्हणतात? नाही, भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी ते सुप्रीम लीडर आहेत महाराष्ट्रातले. त्याच्यामुळे मला वाटतं की हे कार्यकर्त्यांनी क्रिएट केलेलं क्रिएशन आहे. म्हणजे आपल्या नेत्याला इकडचेही असू द्या, भाजपचे असू द्या किंवा राष्ट्रवादीचे असू द्या, शेवटी आपला नेता कसा भारी आहे सांगणं त्यांचं काम आहे आणि ते प्रामाणिकपणे करतात. पण नेतृत्वाच्या पातळीवर मला वाटतं या दोन्ही नेत्यांमध्ये जनरेशन्सचा फरक आहे. बरोबर. फडणवीस हे खूप वेगळ्या पिढीचं नेतृत्व करतात आणि शरद पवारांनी खूप वेगळ्या पिढीचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या राजकारणाची तुलनाच करणं चुकीचं आहे. शरद पवारांनी कशी सुरुवात केली पॉलिटिक्सची, खरं म्हणजे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि फडणवीसांच्या ज्या राजकारणाची त्यांनी सुरुवात केली पार्श्वभूमी आपण बघितली तर ती थोडीफार सेम आहे की दोघांच्या कुटुंबात थोडंफार राजकारण होतं आणि मग तिथून ते पुढे आले. पण फडणवीस हे नागपुरातल्या एका अर्बन कुटुंबातनं, इव्हन महानगरपालिकेतनं त्यांनी त्यांचं राजकारण सुरू केलंय. शरद पवारांनी काटेवाडीसारख्या गावातनं आणि पूर्ण ग्रामीण पोत असलेलं आपलं राजकारण सुरू केलं, हे विदर्भातनं, ते पश्चिम महाराष्ट्रातनं. तर म्हणजे मला काहीच कॉमन फॅक्टर सापडत नाही तुलना करण्याचा. पण जेव्हा ही तुलना सुरू झाली तेव्हा शरद पवारांच्या राजकारणाला 50 वर्ष पूर्ण झालेली होती आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण ॲज अ सीएम ग्रूम होत होतं, सुरू झालेलं होतं. तर अशा वेळी त्यावेळेच्या फडणवीसांच्या राजकारणाची गरज होती की समोर हु वॉज द बिगर पर्सन, तर नक्की शरद पवार. त्यामुळे म्हणजे इट वॉज व्हेरी नॅचरल की ती तुलना झाली. पण वाईज मनुष्य आणि वाईज चर्चा म्हणून मला वाटतं की तुलना खूप चुकीची आहे. त्यांच्या काळातला मीडिया वेगळा होता, त्यांच्या काळातले प्रश्न वेगळे होते, त्यांच्या काळातल्या संवादाच्या पद्धती वेगळ्या होत्या. फडणवीसांच्या काळातलं राजकारण पूर्ण बदललेलं आहे, पिढी बदललेली आहे, पिढीच्या गरजा बदललेल्या आहेत. आत्ता माध्यमं, संसाधनांची परिभाषा पूर्ण बदललेली आहे.
मिडल क्लासची डेफिनेशन बदललेली आहे, रुरल ॲस्पिरेशन्स चेंज झालेले आहे. अशा वेळी एका पूर्ण 21व्या शतकातल्या नेत्याची तुलना आपण 20व्या शतकापूर्वीच्या नेत्याबरोबर करणं खूप चुकीचं आहे. पण एक पॉईंट असा होता की महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं राजकारण आणि पवारांचं राजकारण एका क्रॉस रोडवर आलेलं आपण अनुभवलं. आणि ते 2019च्या राजकारणात आपण अनुभवलं. कारण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा चेहरा पवार बनले, असंतोषाचा चेहरा पवार बनले आणि त्यावेळेस त्यांच्यावर टीका म्हणजे फडणवीसांनी ज्या पद्धतीने टीका केली, त्यामुळे मला वाटतं की पवार विरुद्ध फडणवीस हे नरेटिव्ह त्यातनं सेट झालं. मग ते तेल लावलेला पैलवान वगैरे ते सगळी चर्चा आपण 19च्या इलेक्शनची ऐकली. पण ही तुलना चुकीची आहे. पवार ह्या शर्यतीमध्ये त्यांच्याहून सर्वच पातळ्यांवर पुढे आहेत, अनुभवाने पुढे आहेत, पदं जी त्यांनी भूषवलेली आहेत सत्तेतली त्यामध्ये पुढे आहेत. त्यामुळे ही तुलना करणं खूप चुकीचं आहे. त्यांचा अनुभव यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. पण हे मात्र नक्की की न्यू एज लीडर म्हणून जे अपेक्षित आहे फडणवीसांकडनं, म्हणजे क्विक लर्न करणं, केलेल्या चुका रिपीट न करणं, काही अपवाद वगळता, न्यू एज मीडिया, न्यू जनरेशनच्या गरजा, ॲस्पिरेशनला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करणं, ॲड्रेस करणं. फडणवीसांबद्दल असं अनेक जण बोलतात की त्यांचा वैयक्तिक कनेक्ट खूप चांगला आहे, ॲक्सेसिबिलिटी एवढ्या मोठ्या पदावर असून पण खूप चांगली आहे. मला वाटतं की काही गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या ह्या त्यांनी टिकवल्या, त्यांनी स्वतःला खूप रिलेव्हंट बनवलं आणि ते अजूनही रिलेव्हंट आहेत. ही हॅज लॉंग इनिंग टू प्ले. मला त्यांच्या राजकारणाची आता तर कुठे सुरुवात होणार आहे आणि खूप मोठं राजकीय करिअर आहे फडणवीसांसमोर. पवारांच्या बाबतीमध्ये 19च्या इलेक्शनमध्ये ते जेव्हा ते क्रॉस रोडवर आले आणि त्यांच्या पक्षासमोर आत्ता जशी कसोटी होती तेव्हाच तशी होती. एवढं की आता पक्षाची 2 शक्ल झाली, तेव्हा झालेली नव्हती. आणि आत्ता मुद्दा ह्या निवडणुकीला कुटुंबावर आलेला होता. त्या निवडणुकीत पण त्याही वेळेस लोक सोडून गेलेली होती. उमेदवार कोण द्यायचे, काय करायचं इथपासून सगळ्या गोष्टी चर्चेत होत्या. सत्तेमध्ये ते नव्हते, 19लाही नव्हते ते सत्तेमध्ये. अशा वेळी पवारांनी त्यांचा राजकीय अनुभव वापरून आजच्या पिढीसोबत रिलेव्हंट राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना खूप चांगलं यश मिळालं, त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. आणि त्यानंतर मग आपला अनुभव वापरून त्यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना हँडल केलं, महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणला, त्यामध्ये त्यांची सरशी झाली. पण मला वाटतं की अशी तुलना करण्यापेक्षा त्यांच्या क्षमतांमध्ये ते काय राजकारण करतायत आणि फडणवीस आपल्या क्षमतांमध्ये काय राजकारण करतायत असं आपण खूप म्हणजे तटस्थपणे पाहिलं तर मला वाटतं की जो तो आपल्या जागी ॲट पार आहे. आणि मी तरी ही तुलना अजिबात म्हणजे माझ्या मनातही येत नाही की पवार बेटर आहेत की फडणवीस बेटर आहेत असं. आता जेव्हा शरद पवारांचा विषय निघतो तेव्हा म्हणजे अगदी ओघाने अजित पवारांचं नाव येणारच आहे. अजित पवार ज्या पद्धतीनं बाहेर पडले, म्हणजे जी काही कारणं समोर करण्यात आली की अन्याय झाल्याची भावना असेल किंवा सत्तेमध्ये जाणं किती गरजेचं आहे, विकास कामांसाठी सत्ता लागते, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही कार्यकर्त्यांपुरतं किंवा अगदी आमदारांना सोबत नेण्यापर्यंत ती एक कन्व्हिन्सिंग पॉवर थोडीफार प्रमाणात पाहायला मिळाली. पण जसजशी लोकसभेची निवडणूक आली, मग जागांमध्ये किती जागा मिळणार अजित पवारांना, इकडे शरद पवारांना 10 जागा मिळाल्या, तिथं फक्त 4+1 तीही रासपला सोडावी लागली जागा. पण तिथं कुठंतरी बॅकफुटला गेले. मग त्याच्यानंतर बारामतीमध्ये शरद पवारांना अडकून ठेवण्याचा एक डाव होता भाजपचा असं म्हटलं गेलं, पण अजित पवारच अडकून राहिले. म्हणजे अजित पवार देशाचे पंतप्रधान जेव्हा आपल्या राज्यात येतात तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे सगळे उपस्थित असणं गरजेचं, फक्त 2च सभांमध्ये अजित पवार होते. तर तुम्हाला काय वाटतं, हे अजित पवारांनी जे शरद पवारांना सोडून जाणं जे आहे ते खरंच त्यांना फायद्याचं ठरलं की त्यांचं राजकारण जे आहे ते अजून डळमळीत झाले या सगळ्या परिस्थितीत? शरद पवारांपासून वेगळं राजकारण करण्याचा प्रयोग ही अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यातल्या त्यात बारामती कोणाची या निकालावर त्यांचं अस्तित्व जास्त ठळकपणे अधोरेखित होणार आहे. अजित पवारांच्या राजकारणाचा पोत जेव्हा ते राष्ट्रवादी एकत्र असताना सोबत होते शरद पवारांसोबत, ते आत्ता ते भाजपसोबत आहेत. त्यांना कधीही दिल्लीत जाण्याचं ॲस्पिरेशन हे कधीच नव्हतं. ते त्यांनी जाहीरपणे अनेक वेळा मान्य केले. राष्ट्रवादी एकत्र असतानाही खासदारकीचे उमेदवार, निर्णय, प्रचार याच्यामध्ये खूप हिरिरीने आपण अजित पवारांना कधीच बघितलं नाही. इनफॅक्ट 19ला विधानसभेचाही चेहरा शरद पवारच होते सगळ्या प्रचाराचा. त्यामुळे मला वाटतं की जागा वाटप आणि ह्या सगळ्यांमध्ये फार ॲग्रेसिव्ह, म्हणजे त्यांच्या मुळातच 4 खासदार होते. त्या 4 खासदारांमधले एक प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे आणि तटकरे हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे एक म्हणजे बेसिक बार्गेन करण्यासाठीचा मुद्दा तरी अजित पवारांकडे काय होता,
वेअर शिंदेचं तसं नव्हतं. शिंदेंनी ठाकरेंपासून वेगळं होऊन जो अंकगणिताचा जो काही पॉवर शो स्वतःच्या बाजूने वळवला, त्यामुळे ह्या दोन म्हणजे भाजपच्या बाजूने बघितलं तर ह्या दोघांचं वेटेजमध्ये बघितलं तर शिंदे प्लस होते. त्यांनी त्यांच्यावर त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांना तिकीट मिळवून देण्याचं एक प्रेशर होतं म्हणा, किंवा एक नैतिक जबाबदारी घेतलेली होती ह्या सगळ्यांना हे संधी मिळवून देण्याची. त्यासाठी त्यांनी फाईट केलं. पण अजित पवारांना ते ॲस्पिरेशन नसल्यामुळे त्यांनी ती फाईट केली नाही. मला वाटतं की बारामतीमध्ये पण भाजपला हवं होतं अजित पवारांनी ती निवडणूक लढावी, म्हणून अजित पवारांनी ती निवडणूक लढली नाही. तर टेक्निकली तो भाजपचा क्लेम होता सुरुवातीपासूनच. म्हणजे यापूर्वी कांचनकुल लढलेला स्ट्रॉंगही झाली होती तितक्या प्रमाणात. म्हणजे ती मतांचा आकडा बघा तुम्ही मागच्या 2 निवडणुकांचा. म्हणजे कांचनकुल यांचं जरी मतात ओव्हरऑल लीड कमी असेल, पण खडकवासला दौंड भागामध्ये त्यांना ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे. सुप्रिया सुळेंना 1900 निवडणुकीमध्ये फक्त इंदापूर आणि बारामतीमध्ये मॅसिव्ह लीड मिळालेलं होतं. तर मला वाटतं की ॲज अ अलायन्स म्हणजे भाजप आणि शिवसेना युती म्हणून बारामतीमध्ये त्यांचा एक चांगला बेस क्रिएट होता. पण ह्यावेळेस त्यांच्या राजकारणाची गरज ही फक्त अंकगणित साधनं नव्हतीच. त्यांना एक वेगळंच नरेटिव्ह सेट करायचं होतं या निमित्ताने पवारांभोवती, आणि ते नरेटिव्ह सेट करण्यासाठी त्यांना अजित पवारांची गरज होती. आणि मला वाटतं की अजित पवारांनीही ते मान्य केलं होतं, आणि त्यामुळे त्यांचा रोल हा आपल्याला फक्त तेवढ्यापुरता मर्यादित झालेला ह्या निवडणुकीत बघायला मिळाला. आणि त्यांच्या प्रचाराचा जर जोर बघितला तर बारामती मतदारसंघापुरत्या त्यांनी सभा घेतल्या. त्यानंतर एखाद दुसरी सभा त्यांनी रायगडमध्ये घेतली, आणि 7 मेची बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर ते शिरूरमध्ये होते. पण राज्याचा नेता म्हणून म्हणजे उदाहरणार्थ परभणीत जानकरांना त्यांनी आपल्या कोटातनं ती जागा दिली होती. तर परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या तुमच्या हक्काच्या उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही तिथे जानकरांना संधी दिलेली होती. अशा वेळेस स्वतःच्या पक्षाला मोबिलाइज करणं, सभा घेणं, आपल्या लोकांना काही ॲड्रेस करणं, कार्यकर्त्यांना ॲड्रेस करणं, या सर्व गोष्टी करताना ते फारसे दिसले नाहीत. बारामतीमध्ये पण मताधिक्य मिळवण्यासाठी त्यांची सगळ्यात जास्त भिस्त ही भाजपवरच अवलंबून होती. त्यांच्या एकूण प्रचाराचा तुम्ही रोख बघा. म्हणजे विशेषतः दौंड खडकवासला भागामध्ये त्यांनी ज्या सभा घेतल्या, छोट्या छोट्या सभा, या सर्व सभा त्यांनी भाजपला सोबत घेऊन घेतल्या. कुठेही त्यांनी एकट्याच्या जीवावर बारामतीची निवडणुकीची रचना आखली नव्हती. सर्व ठिकाणी त्यांनी भाजपला सोबत घेऊन, कारण त्यांना स्वतःच्या भोवतीचा इन्फ्लुएन्स एनकॅश करायचा होता आणि भाजपचा पण इन्फ्लुएन्स सोबत हवा होता. त्यामुळे मला वाटतं की अजित पवारांचं जे काही लोकसभेमध्ये झालं, त्यांना खूप क्लॅरिटी आहे की त्यांना ह्या निवडणुकीतनं काय करायचं होतं साध्य. भारतीय जनता पक्षाला पण खूप क्लॅरिटी होती की त्यांच्याकडनं आपल्याला काय करून घ्यायचंय. तेवढाच रोल त्यांनी प्ले केला. याच्या रिझल्टवर भविष्यातला त्यांचा रोल कसा असेल ते खूप म्हणजे ते डिसाईड होणार आहे आता. कारण विधानसभेला राष्ट्रवादीच्या जागा ह्या शिवसेनेच्या ॲटपार आहेत. मला वाटतं की त्यांची लढाई तर अजून सुरू पण नाही झालेली आहे. त्यांनी आता एक ट्रायल मॅच खेळून बघितलेली आहे. त्याच्या यश अपयशावर त्यांची खरी इनिंग पुढे. पण आता बारामतीबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की त्यांची बरीचशी भिस्त ही भाजपवरती होती. पण जशी बारामतीची निवडणूक झाली तसं अजित पवारांचं एक स्टेटमेंट आलं की चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं होतं की आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे, तर त्याच्या त्यांना ते असं म्हणाले की ते वक्तव्य त्यांनी नाही करायला पाहिजे होतं. म्हणजे सुरुवातीला त्यांना भाजपची मदत हवी होती, पण त्यांनी नंतर निवडणुकीनंतर हे असं वक्तव्य करण्यामागं काय त्यांची स्ट्रॅटेजी असावी? त्यांना अजून एक दोर जो आहे तो शरद पवारांसोबत त्यांना तसाच ठेवायचा आहे का, की पुढच्या भविष्यकाळाची काही तरतूद करायची आहे का त्यांना? मला अजित पवारांची बारामतीची भिस्त ही 100% भाजपवर अवलंबून होती, याच्यात काहीच दुमत नाही. त्यामध्ये विशेषतः शहरी भागातलं मतदान मोबिलाइज करण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा होता. बोलण्याच्या ओघामध्ये चंद्रकांत पाटील जे बोलून गेले त्यामुळे शरद पवारांभोवतीची सहानुभूती खूप वाढायला सुरुवात झाली, कारण ते वाक्य त्यांनी बारामतीत केलं आणि त्याचा कुठेतरी आपल्याला फटका बसेल याची जाणीव त्यांनाही नंतर झाली, भाजपलाही नंतर झाली. आणि तुम्ही बघा त्यानंतर शरद पवारांवर टीका फक्त अजित पवार करत राहिले, तेही वेगळ्या पद्धतीने त्यांनी ती त्या पूर्ण निवडणुकीत केली. आणि भाजपने फक्त केडर मोबिलायझेशनवर जास्त भर दिला. पण मला वाटतं की कुठल्याही अलाईजमध्ये आपण जेव्हा असतो आणि आपली पूर्ण निवडणूक ही आपली डिपेंडन्सी असते आपल्या अलाईजवर, त्यावेळेस निवडणूक असो किंवा नसो
आपण एक हे असं बाहेर म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशा भूमिकेतनं ते कदाचित ते त्यांचं ते नेहमी म्हणतात की मी मुफट आहे, मी जे वाटतं माझ्या मनात जे असतं ते माझ्या तोंडावर असतं. कदाचित त्यांच्या स्वभावामुळे ते बोलून गेले असतील, पण ते राजकीय शहाणपण नव्हतं चंद्रकांत पाटलांबद्दल असं बोलून जाणं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि भारतीय जनता पक्ष हे सगळं कसं बघेल किंवा कार्यकर्त्यांना काय वाटलं असेल, मला वाटतं की चंद्रकांत पाटील यांचं पुण्यामध्ये म्हणजे कारण आता आपण पुणे जिल्ह्यापुरतं बोलतोय दोन्ही मतदारसंघ, त्यामुळे इथे त्यांचं काय क्लाउट आहे, इन्फ्लुएन्स आहे, संघात त्यांच्याबद्दल काय भावना आहे, या मल्टिपल फॅक्टरवर अजित पवारांबद्दलचं मत इथले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नक्की बनवतील. पण मला वाटतं की निवडणूक संपल्यानंतर हे टाळता आलं असतं ना, जाहीर बोलणं 100% टाळता आलं असतं. पण त्याचबरोबर हे असं बोलून ते शरद पवारांबरोबर एक धागा जोडून ठेवतायत का, तर मला आता काहीही शंका वाटत नाही की अजित पवार कुठल्याही पद्धतीने एक धागा जोडून ठेवण्याचा प्रयत्न कोणासोबतही करतायत. त्यांनी त्यांच्या राजकारणाची पूर्ण नवीन आखणी केलेली आहे भाजपसोबत गेल्यानंतर. त्याच्यात त्यांची यश अपयशाचे काही आडाखे असतील, ते किती बरोबर येतील किती चुकतील हे आपल्याला निकालानंतर कळेल. पण आत्ता या क्षणी तरी ते त्या आडाख्यांवर ठाम आहेत आणि त्यामुळे निवडणुकीनंतर ते काही जुळवून घेतील किंवा या निमित्ताने त्यांना काही आणि वेगळं सुचवायचं होतं असं मला आत्ता या क्षणी तरी वाटत नाही. बारामतीची निवडणूक कशी झाली, तुमचं अनालिसिस काय सांगतं? जो एक सून विरुद्ध मुलगी असा जो सामना एकंदरीत झाला, म्हणजे जास्त करून ते अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच ती लढत होती, पण भावनिकतेच्या जोरावरती खरंच ही निवडणूक गेली का, की अजित पवारांनी जे शेवटपर्यंत मी केलेली कामं किंवा सुप्रिया सुळे जरी खासदार असल्या तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध होतो हे जे सांगण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, त्याचा किती इफेक्ट बारामतीवरती दिसला? मला वाटतं की बारामतीतला प्रत्येक माणूस आत्ता आपलं काय होणार आहे हाच विचार करतोय. बारामतीची निवडणूक मी जेवढ्याही लोकांशी बोलते थेट प्रेडिक्शन असं कोणीच करत नाही. ते सामना चित्रपटामध्ये शेवटपर्यंत डिस्कशन होतं ना, मारुती कांबळेचं काय झालं तसं आता झालंय बारामतीचं काय झालं. पण आकडेवारीच्या गणितांमध्ये आपण बघूयात की 2009, 2014 आणि 2019ला एका पॅटर्नने मतदान झालं. 14ला सुप्रिया पवारांच्या घड्याळाविरोधात जानकरांची कब्बशी हे चिन्ह होतं. 19ला कांचन कुल दौंडमधल्या कमळाच्या चिन्हावर उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळे उभ्या होत्या. आणि आता 24ची निवडणूक की ज्याच्यामध्ये घड्याळ विरुद्ध सुप्रिया सुळे यांना पूर्ण नवीन चिन्ह मिळालेलं होतं. याच्यामध्ये दोन्ही बाजूचे प्लस मायनसेस आहेत. सुप्रिया सुळे म्हणजे मला वाटतं की आपण खूप अनफेअर होतो जेव्हा आपण म्हणतो की ही निवडणूक फक्त अजित पवार विरुद्ध अजित पवार विरुद्ध शरद पवार किंवा काका पुतणे अशी झाली. खरं तर ही निवडणूक जेवढी अजित पवारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तेवढीच ही निवडणूक सुप्रिया सुळेंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि शरद पवारांचे 2 वारसदार अजित पवार आणि सुप्रिया सुळे या निमित्ताने रिंगणात होते आणि ही त्या दोघांची कसोटी होती. एकीकडे अजित पवार की जे सत्तेत राहिले, सत्तेचा फायदा घेऊन काही निर्णय प्रक्रियेचा त्यांना अधिकार होता, सत्तेच्या सर्वोच्च पदावर होते. ते महाविकास आघाडीचं सरकार असू द्या, त्यापूर्वीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असू द्या किंवा आत्ता भाजपच्या सरकारमध्ये असताना. त्यामुळे एका सत्तेतल्या म्हणजे अर्थमंत्र्याकडे जे सर्व अधिकार असतात, निधी देण्याचे असतात, प्रशासन हाताळण्याचे अधिकार असतात, या सर्व बाबतींमध्ये ते अव्वल आहेत इतर सर्व नेत्यांमध्ये आणि त्या आपल्या कार्यपद्धतीचा त्यांनी एक प्रकारे फायदा करून घेतला. तो फायदा काही प्रमाणात त्यांच्या बारामती तालुक्याला पण झाला. पण मग 15 वर्ष अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांचा हाच इन्फ्लुएन्स आपल्याला बोरवेल्ला मुळशीमध्ये का जाणवत नाही किंवा आमच्या हिंजवडी ताथवडे जो भाग आहे आपला की जोही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, अजित पवारांना तर पिंपरी चिंचवडचा शिल्पकार म्हणतात लोक. मग तो ह्या न्यू ऑडियन्समध्ये का एका काळानंतर भाजप वाढत गेली, तिथे अजित पवार का वरचढ राहिले नाही? मला वाटतं की ते काय मांडतायत आणि ते कुठे काय मांडतायत त्यांची सर्व भिस्त ही बारामती तालुक्यात त्यांनी केलेला विकास आणि बारामतीमध्ये किंवा पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमधल्या नेत्यांवरची त्यांची भिस्त. कारण इथल्या झेडपीतल्या जिल्हाध्यक्षापासून ते कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाचा राजकीय कारकीर्द घडवणारा मागचे 15-20 वर्ष हे अजित पवार राहिले. त्यामुळे नक्कीच नेत्यांवर रचनेवर त्यांची पकड होती. आणि आता त्यांच्या बाजूला आपण सुप्रिया सुळेंना ठेवूयात की ज्यांच्याकडे सत्तेतलं कुठलंही पद नव्हतं, 2-3 वर्ष त्या खासदार होत्या. खासदाराचा म्हणजे हे मुद्दे एवढे चर्चेत नाही आले, पण खासदाराला निधी काय मिळतो,
खासदाराला अधिकार काय मिळतात, खासदाराचं काम काय असतं, हे खूप तटस्थपणे आपण बघितलं तर त्या बाबतींमध्ये जे खासदाराने करणं अपेक्षित आहे ती सर्व कामं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या क्षमतेमध्ये केली. त्यांचं काम काय आहे की स्थानिक आमदाराकडनं किंवा स्थानिक जिल्हा नियोजन समितीकडनं एक निधी अप्रूव्ह करून आणणं, त्या निधीचं कसा विनियोग होतं हे ठरवणं हे खासदाराचं काम असतं. इथे अजित पवारच पालकमंत्री होते, अजित पवारच बारामतीचे आमदार होते, त्यावेळेस त्यांच्याशी जो काही समन्वय ठेवायचा होता तो त्यावेळेस त्यांनी ठेवलेला होता. त्यामुळे मला पण काय की लोकांना हे एवढं लॉजिक कळत नाही. लोक इमोशनली जातात किंवा चर्चा पण इमोशनची जास्त होते, त्याला जास्त स्पाइक मिळतो. त्यामुळे मला वाटतं की इमोशनची चर्चा करणं खूप सोपं आहे. इमोशन नक्कीच होता शरद पवारांच्या बाजूने. ती इमोशनल वेव्ह आपल्याला अनेक ठिकाणी ग्रामीण भागात जाताना दिसते. अगदी लोक जुन्या काळातल्या कुठल्या तरी पाणी योजनांचा, सिंचन योजनांचा दाखला देतात आणि आमच्या गावामध्ये कसं साहेबांमुळे पाणी आलं अशी पण उदाहरणं गावामध्ये लोक देत होते. जो सायलेंट वोटर असतो, महिला असतील, युवक असतील, यांच्या भावना खूप वेगळ्या होत्या ह्या बारामतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने. आणि याच्यामध्ये सुप्रिया सुळेंची जमेची बाजू म्हणजे त्यांचा थेट संपर्क. म्हणजे 19च्या निवडणुकीला पण अजित पवार पार्थ पवारांच्या निवडणुकीमध्ये मावळात अडकलेले असताना जो फायदा सुप्रिया सुळेंना कांचनकुलच्या विरोधात मिळाला तो फायदा थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांविरोधात पण मिळणार आहे. तो म्हणजे त्यांचा थेट संपर्क. शेवटच्या गावापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत त्या स्वतः पोहोचलेल्या आहेत. ही त्यांची जमेची बाजू होती. पण त्यांच्या विरोधातल्या बाजू ज्या मला वाटतात त्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचं, जे आपण मगाशी बोललो की त्यांचं केडर आणि त्यांचा वाढलेला मतदानाचा टक्का. खडकवासल्यामध्ये 34 ते 36% वर कधीही सुप्रिया सुळेंना मतदान झालेलं नाही. त्यामुळे आत्ताच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये ते 30%हून 60%वर तर नक्कीच जाणार नाहीये. त्यामुळे तिथली लढाई ही सुनेत्रा पवारांना भाजपचा मतदार किती स्वीकारतोय अशीच होती. त्यामुळे मला वाटतं की सुनेत्रा पवारां आकडेवारीमध्ये सुनेत्रा पवारांच्या जमेच्या बाजू होत्या. पण सहानुभूतीची लाट असेल, संपर्काचा मुद्दा असेल, या सर्व बाबतींमध्ये अजित पवारांनी जरी किती हिरिरीने मांडलेले असतील काही मुद्दे, तरी सुप्रिया सुळेंचा थेट जनसंपर्क हा विरोधातल्या उमेदवारापेक्षा जास्त होता. माझा मगाशी एक प्रश्न राहिला तो म्हणजे भाजपच्या उमेदवारांबद्दलचा, की आपण जेव्हा भाजपच्या उमेदवारांबद्दल बोललो की आपण मित्रपक्षांच्या मदतीबद्दल बोललो की भाजपनं मित्रपक्षांना बऱ्या प्रमाणात मदत केली किंवा ती दिसली. अगदी भाजपचे नेते पळताना दिसले, शिंदेंच्या शिवसेनेसाठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी. पण या सगळ्यामध्ये भाजपचे जे काही उमेदवार होते त्यांच्याबद्दल स्पेसिफिकली मला विचारायचं आहे की आपण जेव्हा चर्चा करत होते 4 ते 5 महिन्यापूर्वी की जे त्यांचे सर्वे येत आहेत, जे रिपोर्ट्स येत आहेत, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बऱ्यापैकी जे 2-2 टर्म खासदार राहिले, 3-3 टर्म खासदार आहेत, त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे, तिकीटं दिली जाणार नाहीत. पण सरप्राइझिंगली भाजपने 28 ज्या काही जागा लढवल्या त्याच्यामध्ये अगदी एक्झॅक्ट आकडा नाही सांगू शकत, पण मला वाटतं 15पेक्षा जास्त उमेदवारांची तिकीटही रिपीट करण्यात आली. तर तुम्हाला काय वाटतं, तो जो रिपीट करण्याचा जो भाजपने घेतलेला निर्णय आहे तो खरंच तितका प्रभावी ठरला का, की तो निर्णय त्यांच्यावर उलटण्याची शक्यता जास्त निर्माण झाली? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर वर्क करतो आणि उमेदवाराचा चेहरा चर्चेत येत नाही हा भाजपच्याच केडरचा किंवा पक्षाच्या नेत्यांचा अनुभव आहे मागच्या 2 निवडणुकांमध्ये. म्हणजे तुम्ही अशा अनेक शहरी भागांमध्ये जेव्हा आपण फिरतो तो उमेदवार कोण आहे याच्याकडे लोक बघतच नाही. दे गो अँड वोट फॉर कमळ. कमळासाठी लोक मतदान करतात, हे त्यांचं यश आहे. त्यामुळे मला वाटतं की ही भावना त्यांची होती उमेदवार रिपीट करण्यामागे अनेक ठिकाणी. आणि खूप ठिकाणी हा जर आपल्याला उमेदवार नसेल द्यायचा तर दुसरा सक्षम पर्याय काय. आणि विशेषतः आत्ताची राजकीय परिस्थिती की जिथे एकाच म्हणजे ऑलरेडी 2 पक्षांचे 2 तुकडे झालेले आहेत, त्यावेळी 6 पक्ष रिंगणात आहेत, वंचित, MIM सारखे फॅक्टर पण काही मतदारसंघांमध्ये आहेत. अशा वेळी मला वाटतं की ते मोदी ह्या गृहीतकावर त्यांनी तो विसंबून राहून त्यांनी तो निर्णय घेतला. आणि खूप ठिकाणी, आणि जो मुद्दा आपण आपल्या चर्चेमध्ये यापूर्वी बोललो की निवडणुका लांबलेल्या आहेत आणि कुठलीच निवडणूक झालेली नाहीये, त्यामुळे तो असंतोष व्यक्त करायला एरवी मला मल्टिपल चेहरे मिळतात. झेडपीला मी दुसऱ्या माणसाला मत दिलेलं असतं, मग त्याच्याबद्दल बरं वाईट मत होतं, महानगरपालिकेला एक बरं वाईट मत माझं म्हणतं, तर ही संधीच मिळाली नाही. त्यामुळे थेट माझं जे काही बरं वाईट इव्हॅल्युएशन होतं ते त्या खासदारकीच्या कॅन्डिडेटवर मी लादलं आणि हे सरसकट सगळीकडे जाणवतंय. त्यामुळे ती जी त्यांनी काहीच केलं नाही खासदारांनी, मुळात खासदाराच्या रोलबद्दल क्लॅरिटी नसणं, कोविड काळामध्ये ते कुठे होते याबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर न मिळणं आणि लांबलेल्या निवडणुका, ह्या मल्टिपल फॅक्टरमुळे मला वाटतं की ते
फक्त मोदींकडे बघण्यापेक्षा ह्यावेळेस लोकांचं लक्ष त्या उमेदवाराकडे पण खूप प्रकर्षाने गेलं. पण आता ह्याच्यामध्ये जेव्हा एक आपण व्यक्तिसापेक्ष बोलतो तेव्हा आता माढ्यासारखा लोकसभा मतदारसंघ असेल जिथं रणजित नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यामध्ये ज्यांनी भूमिका बजावली 2019 मध्ये लाखापेक्षा जास्तीचं लीड त्यांना दिलं मोहिते पाटलांनी. तेच मोहिते पाटील आता साधारणतः वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करतात. हे भाजपच्या लक्षात आलंच असेल की त्यांना इच्छा आहे निवडणूक लढवण्याची, पण मोहिते पाटलांसारखा इतका स्ट्रॉंग फॅक्टर ज्याला थेटपणे बाजूला करत त्यांना दुर्लक्षित करत रणजित निंबाळकरांनाच पुन्हा नव्याने संधी देणं किंवा जी सोपी वाटते निवडणूक की मोहिते पाटलांना दिलं असतं तर नक्कीच रणजित निंबाळकर काही बंड केलं नसतं त्यांनी, ते फडणवीसांच्या जवळचे आहेत, मोहिते पाटलांच्या निवडून येण्याचे चान्सेस जास्ती झाले असते. असं असताना सुद्धा ती रिस्क का घेतली गेली? तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. फेवरेटिझम, कोण कोणाच्या जवळचं आहे. मला वाटतं की खूप उमेदवारांच्या निवडीमध्ये तो पण एक निकष होता. निवडून येण्याच्या क्षमतेबरोबर माझा माणूस कोण हा एक निकष अनेक उमेदवारांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतो आणि काही ठिकाणी पर्याय नाही. पण म्हाडाच्या केसमध्ये मला वाटतं की मोहिते पाटील की निंबाळकर ह्या लढाईमध्ये त्या एक फक्त म्हाड्यापुरतं मी बोलतीये प्रिसाइजली की तो एक मुद्दा त्यांच्या जास्त फेवरमध्ये होता निंबाळकरांच्या की जो मोहितेंच्या नव्हता. आणि मला वाटतं की इक्वेशन इतकं म्हणजे उत्तम जानकरांचं उदाहरण विशेषतः फक्त म्हाड्यापुरतं आपण बोललो की इतकं आपल्या हाताबाहेर जाईल अशी अजिबातच कल्पना किंवा त्या जजमेंटमध्ये कुठेतरी भाजप थोडंसं कमी पडलं म्हाडाच्या बाबतीमध्ये. आता आपण साधारणतः शरद पवार विरुद्ध अजित पवार किंवा भाजप आणि महायुती यांना एकंदरीत काय वातावरण आहे, ते वोट शेअर खरंच झालंय का याच्याबद्दल बोललो. पण आता जी काही एक वेव जी दिसली म्हणजे मी सुद्धा ग्राउंडवरती गेले तेव्हा एक महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल सहानुभूती किंवा शरद पवारांबद्दल की इतक्या वयामध्ये त्यांना पुतण्या सोडून गेला, ते खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं. पण या सगळ्याकडे म्हणजे मी बघत असताना मला असं वाटलं की एखादी सत्ता जेव्हा 10 वर्ष एखादा पक्ष सत्तेत असतो किंवा साधारणतः सत्तेविरोधात एक आक्रोश दिसला आणि त्याच्यासोबतच एक सहानुभूतीची लाट पण दिसली. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, जे काही वातावरण आता आपल्याला दिसतंय ते खरंच मतांमध्ये तितकं परावर्तित झालं असेल का? आणि महाविकास आघाडी जो काही 30-35 जागांचा दावा सध्या करताना दिसते तितक्या मोठ्या प्रमाणात यश त्यांना मिळू शकेल का या लोकसभेला? महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीचा जर कल म्हणजे अंदाज एक बांधायचा असेल तर मला वाटतं की महायुतीच्या 32 ते 35 जागा येऊ शकतील आजच्या गणितांमध्ये. माझं लॉजिक मी नंतर सांगते. आणि महाविकास आघाडी जे काही म्हणजे तुम्ही जो दावा सांगितला मला नाही वाटत की इतकं क्लीन स्वीप असेल महाविकास आघाडीसाठी. पण नक्कीच भाजपच्या अलाईजपेक्षा महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष बेटर परफॉर्म करतील अशी आत्ताची अंकगणित जे सांगते ते मी तुम्हाला सांगते. आता हा एक म्हणजे पास्ट टू इलेक्शनमध्ये म्हणजे मोदी लाटेमध्ये जे मतदान झालं त्या पद्धतीने जर आपण गेलो तर युती 32 म्हणजे पहिले तर मला वाटत होतं की 28 ते 32 जागा, पण जसं जसं इलेक्शन पुढे जातंय तसं किंवा आता संपले महाराष्ट्रातले इलेक्शन तर मला वाटतं की 32-35च्या पुढेच महायुतीच्या जागा राहतील. त्यामध्ये पण भाजपच्या जागांना सरसकट नुकसान होईल असं मला नाही वाटत. महायुतीला जो जागांचा आकडा कमी बघावा लागेल तो शिवसेना ज्याचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि राष्ट्रवादी ज्याचे नेते अजित पवार आहे. त्यामुळे जो आकडा कमी होणार आहे महायुतीचा गेल्या वेळेपेक्षा तो त्यांच्या घटक पक्षांमुळे आणि त्या घटक पक्षांमुळे जी भाजपभोवती नाराजी क्रिएट झाली होती त्यामुळे होणार आहे. आता मी हे का सांगते याच्या कारणाकडे येऊयात की सहानुभूतीची लाट जिथे दिसते आहे आणि जिथे उमेदवार निवडीमध्ये खूप चांगली भूमिका पार पाडली महाविकास आघाडीने तिथे त्यांना फायदा होईल. म्हाड्याचं उदाहरण तुम्हीच दिलं. शिरूरमध्ये अगदी शेवटच्या क्षणी अजित पवारांनी आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन तिकीट दिलं. तर असे काही मतदारसंघ आहे की जिथे उमेदवार चांगला होता, प्रभावी होता आणि सहानुभूती पण होती. हे इक्वेशन वर्क झालं. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये सेनेने जागा सोडली पण उद्धव ठाकरेंनी तिथे सभा घेतली आणि ठाकरेंचा शब्द सैनिकांसाठी प्रमाण आहे अशा. आणि त्याचबरोबर बंटी पाटलांसारख्या माणसाचं नियोजन होतं काँग्रेसच्या, त्यामुळे कोल्हापूरच्या जागेमध्ये आपल्याला काँग्रेसला आघाडी मिळताना दिसते.
तर मला वाटतं की जिथे जिथे हे इक्वेशन खूप चांगल्या पद्धतीने जुळवून आणलेलं आहे महाविकास आघाडीने, तिथे त्यांना यश मिळेल. पण सरसकट यश मिळेल असं क्लीन स्वीप असं वाटत नाही. त्याचं कारण काय आहे ना, की भारतीय जनता पक्षाने ओव्हर द पिरियड स्वतःला मांडणारा एक वर्ग प्रत्येक मतदारसंघात क्रिएट केलेला आहे. तो मतदारसंघ पोट भरलेला मतदार येतो. त्याच्या गरजा काही अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार ह्या इमिजिएट गरजा नाही आहेत. त्यामुळे ह्या मतदारासाठी त्याला जे मुद्दे लागतात ते मुद्दे पुरवण्याचं काम भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुकीच्या काळात करत नसतं, तर ते सातत्याने करत असतं. आणि फक्त प्रचार करून पक्ष थांबत नाही, तर मतदान घडवून आणण्याची त्यांची एक प्रक्रिया आहे. मग डेटाबेस मेंटेन करणं असेल, त्या मतदारापर्यंत पोहोचणं असेल, मतदानाच्या दिवशीपासून त्या मतदाराला बूथपर्यंत आणणं असेल आणि मतदान घडवून आणणं असेल. मला वाटतं की ही जी दुसरी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये जेवढं सिस्टमॅटिकली भारतीय जनता पक्षाने काम केलेलं आहे, तेवढं सिस्टमॅटिकली इतर कुठल्याही पक्षाला ती रचनाच मुळात लावायला अजून जमलेलं नाहीये. आणि ती महाविकास आघाडीची सगळ्यात कमजोर बाब मला आत्ता या क्षणी वाटते. पण त्यामुळे भाजपची ही मतदान घडवून आणण्याची यंत्रणा ताकदीची असणं, त्यांचा एक अश्युअर्ड वोट बेस असणं महाराष्ट्रामध्ये, की जो 23 to 25% आहे आजही. आणि तो फक्त एखाद्या पक्षामध्ये फूट पडली म्हणून मत बदलणारा मतदार नाही येतो. त्याची लॉयल्टी, त्याची निष्ठा ही पूर्ण वेगळ्या पॅरामीटर्सवर आहे त्या पक्षासोबत. किंवा ज्या पद्धतीने कमळचिन्ह रुजलेलं आहे लोकांच्या मनात, ज्या पद्धतीने ते त्यांना मानणाऱ्या मतदारांच्या ॲस्पिरेशनला सतत हवा घालत असतात. मला वाटतं की सातत्य त्यांच्या त्या करण्यामध्ये, जे सातत्य ह्या म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना मिळालेल्या सहानुभूतीमध्ये ते सातत्य दिसलं नाही. निवडणुकीच्या काळात ते वर्क झालंय का? पण मी परत तेच म्हणेन की जिथे ते त्या उमेदवाराने सातत्याने लावून धरलं आणि उमेदवार प्रभावी होता, तिथे त्यांना ते यश मिळताना आपल्याला दिसतंय. पण सरसकट ती सहानुभूती टिकवणं, त्याबद्दलचं नरेटिव्ह एक बिल्ड करणं, याच्यामध्ये तेवढ्या ताकदीने महाविकास आघाडी सगळ्या निवडणुकीत सरसकट कुठे दिसली नाही. त्यामुळे क्रमांक 1चा पक्ष म्हणून जागांमध्ये भाजप असेल, पण महाविकास आघाडी म्हणजे फूट पडलेल्या 2 प्रादेशिक पक्षांमध्ये युतीतल्या पक्षांपेक्षा आघाडीतले पक्ष बेटर परफॉर्म करतील. आणि साधारणतः आता हा जो काही 4 जूनचा निकाल असेल, त्यानंतर खरं तर महाराष्ट्राची खरी लढाई चालू होणार आहे. कारण महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत विधानसभेच्या. तर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका किती चॅलेंजिंग असतील लोकांसाठी सुद्धा आणि पक्षांसाठी सुद्धा. कारण आता आपण सांगू शकत नाही आहोत की हे सगळे एकत्रितपणे लढतील का, किंवा मग सगळे वेगवेगळे लढले तर लोकांसाठी सुद्धा ती कसोटी असणार आहे खूप मोठी. काय वाटतं साधारणतः काय चित्र असेल विधानसभेचं? विधानसभेचं चित्र खरं तर लोकसभेनंतर निकालानंतर सांगणं जास्त रास्त आहे. कारण जसे आपण निवडणुका स्थानिक पातळीवर जायला लागतात, मग आमदारकीची निवडणूक घ्या, झेडपी कॉर्पोरेशनच्या इलेक्शन घ्या, स्पर्धा खूप आहे. आणि प्रत्येक पक्षासमोर आता आव्हान काय आहे, माझा पक्ष मला मोठा करायचा आहे, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे नक्कीच. त्यामुळे मला वाटतं की जशा म्हणजे स्थानिक पातळीवर जातील तसं हे अलाईज टिकवून ठेवणं हे खूप कठीण जाणार आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी कसोटी ही भारतीय जनता पक्षाची असेल. म्हणजे पार फडणवीसांपासून तुम्ही सॅक्रिफाईस करायला जी सुरुवात केली ती तुम्हाला खालच्या कार्यकर्त्यापर्यंत आणणं एवढं सोपं होणार नाही आहे नक्कीच. त्यामुळे मला वाटतं की निवडणुकीमध्ये अलाईज कसं परफॉर्म करतायत, वोट शिफ्ट कसा झाला आहे, हे सगळे मुद्दे जसे आपण चर्चा करणार आहोत तसं राजकीय नेत्यांच्या पातळीवर पण याची चर्चा होईल. आणि त्यानंतर येत्या काळामध्ये कोणाला काय संधी मिळते आणि कोणाचं राजकारण कसं आकार घेतं हे आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच मॅम, तुमचं खूप खूप धन्यवाद. आपण सगळ्याच महाराष्ट्रातल्या राजकारणावरती सविस्तर चर्चा केली. तर साधारणतः आपण आता निकालाच्या आधीची ही चर्चा जी आहे ती तुमच्यासमोर मांडलेली, की कुठला नेता कशा पद्धतीनं या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला किंवा कोणाचं राजकारण ॲक्च्युली आता पणाला लागलेलं आहे, साधारणतः या निकालांचा काय परिणाम होणार आहे महाराष्ट्रावरती, अशा चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत आणखीन आणणार आहोत. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आम्ही पुढच्या गेस्टना सुद्धा ते विचारण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कळवा. आणि अर्थात बोल्ड व्ह्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.